नमस्कार बालदोस्तांनो, मी दीपाली पाटील माझ्या E2A अर्थातच एज्युकेशन टू ऑल ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या दिवाळीनंतरचं द्वितीय सत्र सुरू झालेलं आहे आणि त्या अंतर्गत आपण आता 17वी कविता रानपाखरा ही बघत आहोत. मागील व्हिडिओजमध्ये 15वी जी कविता आहे आपल्याला सुट्टीच्या दिवसात वाटते ती झालेली आहे, त्यामुळे आता पुढे 17वी कविता रानपाखरा हे मी कंटिन्यू करत आहे. आजच्या तासिकेत आपण फक्त हिची चाल शिकूया, पुढील तासिकेत हिचं स्पष्टीकरण तुम्हाला नक्कीच शिकवेल. चला तर मग आपण गाऊया. कवितेची चाल लक्षात घ्या, ऐका, म्हणा, वाचा. रानपाखरा रोज सकाळी येसी माझ्या घरा, गाणी गाऊन मला उठविसी मित्र जीवाचा खरा. शरीर निळसर शोभे झालर ठिपक्यांची त्यावरी, सतेज डोळे चमचम करती जणू रत्ने गोजिरी. पाय चिमुकले पंख चिमुकले देह तुझा सानुला, अफाट आभाळातून कैसे उडता येते तुला. रात्र संपता डोंगर चढुनी वर येतो भास्कर, तूही त्याच्या संगी येसी गात गात सुस्वर. तुझ्यासारखे जावे वाटे उडतम जेनेवरी, नेशील का मज तुझ्या बिराडी बसवून पंखांवरी. माय तुझी येईल सूर्यही येईल भेटायला, मजाच होईल सख्या पाखराने एकदा मला. मजाच होईल सख्या पाखराने एकदा मला. अतिशय सुंदर अशी ही कवी गोपीनाथ यांची रानपाखरा ही कविता. या कवितेमध्ये एक लहानशी मुलगी त्या रानपाखराला सांगत आहे की रानपाखरा रोज सकाळी येसी माझ्या घरा. रानपाखरा तू रोज सकाळी माझ्या घरी येतोस आणि गाणे गाऊन मला विठवतोस, तर तू माझा खरोखरीचा जीवाभावाचा मित्र आहेस, मित्र जीवाचा खरा. शरीर निळसर शोभे झालर, त्या पक्ष्याचं वर्णन जर बघितलं ना आपण तर निळ्या रंगाचं शरीर, शोभे झालर ठिपक्यांची त्यावरी. झालर आपण खालच्या बाजूने लावतो ना ड्रेस फ्रॉकला, तर त्या पंखांच्या खाली तिथे ठिपके दिलेले आहेत. म्हणून कविवर्य म्हणतात की शरीर निळसर शोभे झालर ठिपक्यांची त्यावरी, सतेज डोळे चमचम करती जणू रत्ने गोजिरी. डोळे कशा रत्नांसारखे चमचम करत आहेत. पाय चिमुकले पंख चिमुकले देह तुझा सानुला. चिमुकले म्हणजे लहान, तुझे पाय छोटे छोटे, तुझे पंख लहान, तुझे पाय लहान. देह तुझा सानुला, देह म्हणजे शरीर, सानुला म्हणजे छोटं. तुझं शरीरसुद्धा छोटंसं आहे, तर एवढ्या अफाट आभाळातून तुला उडता कसं येतं, असं त्या पक्षाला ती मुलगी जणू प्रश्न विचारत आहे. रात्र संपता डोंगर चढुनी वर येतो भास्कर. रात्र संपता डोंगर चढुनी म्हणजे रात्र दिवसाचा उदय होतो ना, सूर्योदय, त्याला इथे म्हटलं आहे की रात्र संपता डोंगर चढुनी वर येतो भास्कर. भास्कर म्हणजेच सूर्य. तूही त्याच्या संगे येसी गात गात सुस्वर. सर्वात पहिले निसर्गामध्ये जे पक्षी असतात त्यांना समजतं की सूर्याचा उदय होत आहे आणि पक्षी चिवचिव करायला लागतात. तूही त्याच्या संगे येसी गात गात सुस्वर. पक्षीसुद्धा मग चिवचिव करायला लागतात ना, म्हणून मुलीने म्हटलं आहे की सूर्य संपताच रात्र संपतात जसा सूर्यवर येतो तसं तूही सुस्वरात गाणे गायला लागतो. तुझ्यासारखे जावे वाटे उडत जेनेवरी. मला पण तुझ्यासारखं आकाशामध्ये उडावंसं वाटतं. नेशील का मज तुझ्या बिराडी बसवून पंखांवरी. प्रश्नचिन्ह आहे. ती मुलगी त्या पक्षाला विचारते तुझ्या पंखांवर बसवून मला तुझ्या बिऱ्हाड म्हणजे तुझं घर, पक्षाच्या घरी जायची इच्छा त्या मुलीने या ठिकाणी व्यक्त केली आहे. माय तुझी येईल सूर्यही येईल भेटायला. मग मी जेव्हा तुझ्या घरी येईल तर तुझी आई तुला भेटायला येईल आणि सूर्यही भेटायला येईल. मजाच होईल सख्या पाखरा नेई एकदा मला. आणि मुलगी म्हणत आहे की सख्या पाखरा तुझ्या घरी आली की एकदा मजाच होईल, तर जरूर मला एकदा तुझ्या घरी ने. अशी ही सुंदर कविता आहे. चालीसह पाठ करा, लवकरच तुमच्या लक्षात येईल. चला तर मग भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओत. नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.